तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल ही गर्दी कसली आहे, तर चला तुम्हाला सांगतो. तर विषय कसा आहे मित्रांनो, अमावास्या आहे आज, त्यामुळं गाड्या ते धुवून घेऊया म्हणलो. सगळ्या गाड्या धुवून ट्रॅक्टरने ते धुतला आणि नंतर आपलं दूध घालायला निघालो बघा गावात. डेअरीत आलो, आपलं दूध थोडंसं आहे तेवढं घातलं डेअरीत आणि नंतर आपलं मंदिरात आलो. तर खीर आता होतच आलेली, कारण आज अमावास्या आहे. मग गेलो बाबामांच्या मंदिरात, पहिलं दर्शन घेतलं बघा. नंतर आपलं पावत्या करायला बसलो इथं मी. तर आता हळूहळू गर्दी व्हायला चालू झाल्या. आता म्हणलं आता गर्दी तर भरपूर ना, मग दर्शन रांग तुम्हाला दाखवतो बघा. आता गर्दी झालीच तशी म्हणलं तर. बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी आता सगळी लोक रांगेने यायला लागलेत बघा. सगळी लोक दर्शन घ्यायला. आता हे आपलं बकरा आहे बघा, हे नवीन आणलेलं, तुम्हाला दाखवलं मागल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, दर्शनासाठी त्या लोकांनी बैल पण आणला, कारण आज अमावास्या त्यामुळे बैलाला पण घेऊन आल्या दर्शनासाठी. मंदिरातून आता पालखी बाहेर काढली. आता पालखी काढल्या म्हणलं आता थोड्या वेळानं आरती चालू होणार. आता ढोल आणि ते वाजवत आता पालखी बाहेर काढली. आता ढोल कशी वाजवतात बघा जरा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला लागतात. तर मित्रांनो, आज खूपच गर्दी होती, कारण पावसामुळे लोकांना काय कामं नव्हती, त्यामुळे सगळी लोक देवाच्या दर्शनासाठी आले बघा. तर आरती चालू झाल्या, पुजाऱ्यांनी आरती चालू केली बघा. ढोलन ते वाजवत आरती चालू झाल्या. आता काय पावसाने द्यायला काय लोक भिजत नाही, कारण आपल्याला मोठं शेड आहे, त्यामुळे लोक आत येऊन थांबू शकतात. तर रोडवर गर्दी बघा, तुफान गर्दी आहे. गाड्या असं ट्रॉफिक फुल झालं आहे सगळं. इथं काय झालं तर दवाखान्याची गाडी पण आली बघा इथं. आणि आता इकडे सगळं स्टॉल लागले आहेत बघा. हे सगळं कडेवर रस्त्याच्या स्टॉल लागलेलं असतात. जेवण आता तयार झालं आहे सगळं. तर महाप्रसाद आणि ते वाढायला चालू, आरती पण झाली, त्यामुळे आता महाप्रसाद चालूच केला आहे बघा. जेवण वाढायला लागलेत. तर मित्रांनो, अमावास्याची गर्दी बघितली का केवढी? तर बोला बोला बोला, बाळूमामांच्या नावानं चांग बल.